आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दिवाळीच्या देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपल्याला माहिती आहे, काल एक ट्विट पूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या पातळीवर गाजलं. ते म्हणजे हराकल अल मुकवाना अल इस्लामिया हा कदाचित लॉंग फॉर्म कोणाला ट्विट करणाऱ्यांना माहीत नसेल. हमासवर जे ट्विट केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते काढून टाकण्यात आलं. या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या राज्याचा आपल्या देशाचा काहीही संबंध नसताना महाराष्ट्रामधनं जे ट्विट केलं जातं किंवा महाराष्ट्रामधनं ह्याच्यावर ज्या काही पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत, या संदर्भातली आमची भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आपल्याला माहिती आहे की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या वादासंदर्भात मला जास्त काही या ठिकाणी इतिहासात जाऊन बोलायचं नाही. परंतु हमासनं जे काय हल्ले केले, 1400 लोक इस्रायलची मारली, 200 ते 300 लोक किडनॅप केली. त्याच्यानंतर हे युद्ध सुरू झालं, हा संघर्ष सुरू झाला. आणि हमास ही संघटना जी आहे ती कुठच्याही परिस्थितीमध्ये इस्रायलच्या लोकांना स्वस्थ बसू द्यायचं नाही, त्यांना व्यवस्थित जगू द्यायचं नाही, अशासाठी निर्माण केलेली ही संघटना आहे. आणि गेली कित्येक वर्ष इस्रायलच्या बाबतीमध्ये आक्रमकरित्या जशी दहशतवादी संघटना आहे त्याच पद्धतीनं ती काम करते. आणि ही काम करत असताना याची सुरुवात कधी झाली या इतिहासामध्ये देखील मला जायचं नाही. काल जो हिटलरचा उल्लेख झाला, हिटलरने किती लोकांची कत्तल केली, मग हिटलरनं काय केलं, मग हमासनं काय केलं. मला असं वाटतं की आपण वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेतो. वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला मानून आपण सगळं काम करतो. अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये असताना ट्विटमधनं हमासचं समर्थन करणं म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिल्यासारखं आहे. वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता? वंदनीय बाळासाहेब हे कुठच्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये नव्हते. आणि कुठच्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये नसताना एक मुस्लिम समाजाचे सक्षम कार्यकर्ते साबिर शेख यांना देखील त्यांनी मंत्रिमंडळामध्ये मंत्री करून दाखवलं होतं. त्याच्यामुळे जात पात धर्म ह्याच्यापेक्षा जो आपल्या विरोधामध्ये दहशतवाद निर्माण करतो अशांबद्दल ते बोलायचे आणि अशाबद्दल त्यांना तिरस्कार होता. परंतु कालच्या सगळ्या संभाषणातनं किंवा ट्विटवरनं असं एकंदरीत दिसतंय की हमासचं कोणतरी महाराष्ट्रातनं समर्थन करतंय. आणि म्हणून हे समर्थन करत असताना हीच पक्षाची भूमिका आहे का, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाची हीच भूमिका आहे का, हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. दुसरी ह्याच्यातली जी महत्वाची बाब आहे, 1992 सालामध्ये दिल्लीमध्ये इस्रायलचं राजदूतांचं कार्यालय सुरू झालं. मग तेव्हापर्यंत ते का सुरू झालं नाही याचं आत्मचिंतन ट्विट करणाऱ्यांनी केलं पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान किंवा त्यावेळेचे सगळे पंतप्रधान असतील, त्यांनी जाणीवपूर्वक इस्रायलला दिल्लीमध्ये जागा दिली नाही का? किंवा पूर्वीच्या काही पंतप्रधानांशी पॅलेस्टाईनमधल्या काही लोकांशी जवळचे संबंध होते का? हा देखील इतिहास काही लोकांनी तपासून बघण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्या देशांची युद्ध चालू असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं ट्विट करणं किंवा महाराष्ट्रातनं सल्ले देणं हे कितपत योग्य आहे याचं देखील काही लोकांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ह्याच्यामधला अजून एक जो महत्वाचा भाग आहे की इस्रायलनं हल्ले केले, हमासनं हल्ले केले, याच्यामध्ये एका हॉस्पिटलवर ज्यावेळी ताबा इस्रायलच्या लोकांनी मिळवला त्यावेळी त्यांच्या लोकांच्या लक्षामध्ये असं आलं की शाळा असतील, हायस्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, दवाखाने असतील, याच्या पायापर्यंत हे भुयारं खणलेली आहेत आणि त्याच्यातनं दहशतवादी कृत्य करण्याचा हमासचा प्रयत्न आहे. आणि म्हणून जे काल काही रुग्णालयामध्ये झालं त्याचं समर्थन काय आम्ही करत नाही, ते दुर्दैवीच आहे. ते जगाच्या पाठीवर लहान मुलं दगावणं किंवा आरोग्याची सुविधा न उपलब्ध होणं याचं कोणी समर्थन करत नाही. परंतु काही लोक हमासचं समर्थन करतायत. आणि कालच नाही, दसरा मेळाव्यापासून हे चाललेलं आहे की हमासच्या बाबतीमध्ये काही लोकांना सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि याचं कारण स्पष्ट तुम्हाला सांगतो की काँग्रेसबरोबर अलायन्स असल्यामुळं हमासचं समर्थन करणं हे काही लोकांना
बंधनकारक झालेला आहे. आता म्हणून मगाशी मी म्हटलं की 1992 सालातच इस्रायलचं कार्यालय का झालं, तोपर्यंत का होऊ शकलं नाही. काँग्रेसच्या कुठच्या नेत्यांचे संबंध पॅलेस्टाईनच्या यासर अराफत बरोबर होते. या सगळ्या गोष्टी इतिहासातल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्याच्यावर जास्त महाराष्ट्राच्या स्तरावरनं किंवा महाराष्ट्रातनं काही लोकांनी भाष्य करणं हे कितपत योग्य आहे. बरं, ते करत असताना आपण ज्या वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जातोय असं टाळं फोडून सांगतो, छाती बडवून सांगतो, त्या वंदनीय बाळासाहेबांनी काँग्रेसला किती दूर ठेवलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत असताना यासर अराफत बरोबर कोणाचे घनिष्ठ संबंध होते ते वंदनीय बाळासाहेबांनी मान्य केले असते का. आणि अशा सिच्युएशनमध्ये वंदनीय बाळासाहेबांनी हमासचं समर्थन केलं असतं का, याचं देखील चिंतन काही लोकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून ट्विट केल्यानंतर काही कालावधीनं ट्विट काढून देखील टाकलेलं आहे. त्या ट्विटबद्दल मला असं वाटतं की त्यांनी माघार घेतलेली असेल, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला एक महत्त्वाची गोष्ट कळली पाहिजे की काँग्रेसनं म्हणजे जसं काही लोक सांगतात आमच्यावर टीका करत असताना की भाजपबरोबर अलायन्स केल्यामुळं काही गोष्टी शिवसेनेच्या लोकांना कराव्या लागतात. आज माझा दावा आहे की काँग्रेसबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं अलायन्स केल्यामुळं हमासचं समर्थन करणं हे बंधन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर आलेलं आहे. आणि या बंधनातनं, या जबरदस्तीतनं, कारण शेवटी काँग्रेस थोडीफार वाढताना दिसत असताना पूर्वीची शिवसेना ही 7 नंबरला गेली हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधनं स्पष्ट झालंय. मग आता काँग्रेसचंच बोट धरून आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत राहायचं असल्यामुळं काँग्रेस जी स्क्रिप्ट दिल्लीमधनं पाठवेल ती वाचणं हे काही लोकांना आता अंगवळणी पडलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कालचं ट्विट हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं आहे की नाही याच्यापेक्षा काँग्रेसनं पाठवलेलं ट्विट होतं आणि ते फॉरवर्ड केलेलं होतं. काँग्रेस जसं हमासचं समर्थन करतंय तसं त्यांच्या अलायन्समधल्या सगळ्या लोकांनी करावं हे कदाचित बंधन असल्यामुळे अशी ट्विट केली जातात. हा आजच्या पत्रकार परिषदेतला पहिला मुद्दा होता. आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आज सकाळपासून अनेक सोशल मीडियामध्ये, अनेक युट्यूबवर, अनेक वर्तमानपत्रांमधनं आणि अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशा पद्धतीची एक बातमी येते की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे या शिवसेनेतल्या काही खासदारांची तिकीटं बदलावी अशा पद्धतीचा आग्रह भाजपाच्या नेत्यांचा आहे. अशा बातम्या अनेक ठिकाणी आम्ही बघतोय, अनेक ठिकाणी आम्ही वाचतोय. पक्षाच्या माध्यमातून आणि शिवसेनेचा मंत्री म्हणून मला स्पष्ट असं सांगायचं आहे, खासदारकीचं तिकीट कोणाला द्यायचं, कोणाला नाही तिकीट द्यायचं, नव्यानं द्यायचं की जुन्यानं द्यायचं, याच्यासाठी शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब हे सक्षम आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची अलायन्स आहे. या अलायन्समध्ये प्रत्येक नेत्याला प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे अधिकार आहेत. त्याच्यामुळं आमच्या पक्षाचा अधिकार आम्ही कोणालाही दिलेला नाही. मग तो मित्रपक्ष असेल, अन्य कोण असतील, कोणालाही दिलेला नाही. त्याच्यामुळं स्वतः माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे. समन्वयानं ते अतिशय चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्राचा गाडा आखतायत. अजितदादा अलायन्समध्ये आलेले आहेत. एनसीपीची तिकीटं कोणाला द्यायची हे शिंदेसाहेब ठरवणार नाही आहेत, ते अजितदादाच ठरवणार आहेत. तसंच शिवसेनेची तिकीटं कोणाला द्यायची विधानसभेची आणि खासदारकीची हे देखील एकनाथ शिंदेसाहेबच ठरवणार आहेत. त्याच्यामुळं अशा गैरसमजावर आपण विश्वास ठेवू नये. अलायन्स अतिशय स्ट्रॉंग आहे. 3 नेते अतिशय स्ट्रॉंग आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला समोरच्यांची कशी धुळधाण झालेली आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळं अलायन्सचं तिकीट वाटप ज्या ज्या जागा प्रत्येक पक्षाला येतील त्या पक्षाचे नेते करणार आहेत. आणि आमचा सगळ्यांचा, जे आमच्यासोबत खासदार आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारे आमदार आहेत, त्या खासदारांचा, आमदारांचा, आमचा सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये शिवसेना पक्षाची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका असेल आणि तीच अंतिम असेल. दोन ज्येष्ठ नेत्यांची भांडणं आपण बघितली होती या बातम्या येण्याच्या पूर्वी.
त्याची ही किनार आहे असं वाटतंय का तुम्हाला ह्या ज्या बातम्या आहेत? मी परवा देखील असं सांगितलं की गजानन कीर्तीकर साहेब आणि रामदासभाई कदम साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी स्वतःहून काल दोघांनीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलेलं आहे की आमच्यासाठी हा वाद संपलेला आहे आणि म्हणून ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या असं सांगितल्यानंतर मी त्याच्यावर बोलणं योग्य दिसत नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय आहे, संघटनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि म्हणूनच जे मी सांगितलं की शिवसेनेचे नेते असतील, उपनेते असतील, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, जिल्हाप्रमुख असतील, थेट शाखाप्रमुखापर्यंत असतील, शिवदूतांपर्यंत असतील, हे सगळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो. त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भातले म्हणजे वादाचे असतील, तिकिटाचे असतील, हे सगळे निर्णय पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबच घेतात. प्रश्न आहे की हा ज्या तिकीट वाटपाचा किंवा मग नवे चेहरे समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे, त्याचं मूळ कारण असं आहे की काही खासदारांवर एकंदरीत ईडीच्या कारवाया किंवा इतर चौकशा, भ्रष्टाचाराच्या चौकशा चालू आहेत, त्यामुळे तिकिटाच्या जागेवर नवीन चेहरे येण्याची तयारी असते. नाही, पण मला ह्याच्यामधलं एक कळत नाही की हे कोण बोललं. बीजेपीचे केंद्रातले नेते बोलले का, बीजेपीचे राज्यातले नेते बोलले का, आदरणीय देवेंद्रजी बोलले का, प्रदेशाध्यक्ष बोलले का, कोणीही न बोलता आपल्या मनातला तर्क सांगण्याची काही जी पद्धत आहे, मला असं वाटतं की त्याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. म्हणून मी सांगितलं की शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घोडदौड करतोय. त्याच्यामुळं आमच्या तिकिटाचे सर्वस्वी अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. हा सल्लामसलत होईल ना, सल्लामसलत नक्की होईल. तिन्ही नेते इलेक्ट्रोमेटिक चेक केलं जाईल, मतदारसंघ अदलाबदल करायचे असतील नसतील त्याच्यावर चर्चा होईल. पण ही चर्चा जी आहे ती अशी जाहीर सभेमध्ये किंवा जाहीररित्या होणार नाही. तिन्ही राजकारणी जे आहेत, नेते जे आहेत, हे परिपक्व आहेत, एकत्र बसतील, निर्णय घेतील. त्यामुळे मला असं वाटतं की कोणीही न बोलता, मी तर माझ्या तर भाषणात नाही की दिल्लीतनं कोण बोललंय, मुंबईतनं कोण बोललंय, प्रदेशाध्यक्ष बोलले, देवेंद्रजी बोललेत, मग असं कोणीही न बोलता सूत्रांच्या आधारे आपण मत बनवू नये ही माझी विनंती आहे. अद्वै हिरेंना जी अटक झालेली आहे त्याच्यामध्ये संजय राऊत असं म्हणतात की जाणीवपूर्वक हा ते निवडणूक लढवू नयेत म्हणून त्यांना त्रास दिला जातोय आणि 2024ला आम्ही पोलिसांचा हिशोब चुकता करू. पहिली गोष्ट अशी आहे की सरकार येणं ही पहिली गोष्ट आहे. सरकार आल्यानंतर उलटे टांगून मारू, पोलिसांचा हिशोब आम्ही पूर्ण करू, हा नंतरचा भाग आहे. परवा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बघितल्यानंतर कुठेही असं वाटत नाही की महायुतीला कुठे धोका आहे. तुम्हाला आठवत असेल, मी एक 2-3 महिन्यापूर्वी काही लोकांनी यावर्षी हा मुख्यमंत्री होणार, त्या वर्षी तो मुख्यमंत्री होणार, यावर्षी मीच मुख्यमंत्री होणार अशी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी देखील असं सांगितलं होतं की मला देखील जो बायडन व्हायचंय. तर मी म्हणून उपयोग काय आहे ना, मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचंय, हे उदय सामंतचं मत आहे. पण हे मत मांडल्यानंतर महाराष्ट्रातली जनता मला खुळी म्हणणार आहे हे देखील मला माहिती आहे. त्याच्यामुळं स्वप्न कुणी पाहावीत हा देखील एक प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार आल्यानंतर, सत्ता आल्यानंतर आम्ही उलटे टांगून मारू, आम्ही पोलीस केसेस दाखल करू, याला काही अर्थ नाही. कुणीही सत्तेची माझ्यासारखी, मला जसं बायडन व्हायचं स्वप्न आहे तसं सत्तेमध्ये यायचं काही लोकांचे स्वप्न जे आहे ते कधी पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेनं त्याची नांदी करून दाखवलेली आहे आणि याचा ट्रेलर जो झाला आहे याचा पिक्चर खासदारकीला आणि आमदारकीला आपल्याला बघायला मिळेल. अनेक वेळा मी सांगितले की 45 जागा खासदारकीच्या आम्ही नक्की जिंकू आणि 215पेक्षा जास्त आमदार जिंकू. ईडीच्या आधी चौकशा सुरू होत्या, मात्र जेव्हा सत्तेत आला तुम्ही तेव्हा शिंदे गटाच्या अनेक नेत्यांवरती आणि ईडीचा चौकशीचा फेरा सुरू होता. जेव्हा सत्ता स्थापन केली तेव्हा या सगळ्या चौकशा बंद होतील, केसेस मागे घेतल्या जातील अशी शक्यता होती, मात्र तसं काही होताना दिसत नाही. आणि आता अनेक नेते हे एकनाथ शिंदेच्या मागे तगादा लावताना दिसतात की त्यांच्या चौकशा केसेस मागे घेणार नाही. जसं आमचे 5-8 खासदार बदलणार अशी बातमी मी ऐकली, तशीच ही एक बातमी आहे की शिंदे साहेबांच्या मागे कोणी तगादा लावलेला आहे. आम्ही 40 आमदार जे आहेत शिवसेनेचे आणि 10 अपक्ष आमदार यांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे.
आणि ईडीच्या भीतीपोटी किंवा कुठच्या यंत्रणेच्या भीतीपोटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आमच्यापैकी कोणी समर्थन केलेलं नाही. आम्ही समर्थन एवढ्यासाठीच केलं की ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला शिवसैनिकाला न्याय मिळत नव्हता, तत्कालीन लोकांची भेट मिळत नव्हती, विकासाची कामं होत नव्हती आणि नॅचरल अलायन्स बरोबर आपण जात नव्हतो, या भावनेनं जो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्यांच्यासोबत आम्ही गेलो. त्याच्यामुळं कोणी ईडीची कारवाई झालेली आहे किंवा काहीतरी आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे तगादा लावतो अशातली अजिबात भूमिका नाही. आम्ही निष्ठेनं एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत. सर, आता काही दिवसातच जे ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमच्या मतदारसंघात येऊन सभा घेणार आहे अशी माहिती समोर येते. काय त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये कोणी येऊन कुठं सभा घेऊ शकतो? सभा घेणं हा लोकशाहीतला एक भाग आहे. मी त्यांचं स्वागत करेन, त्यांना शुभेच्छा देईन. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधी पक्षातलं कोणतरी प्रचाराला येतंय म्हणून ताबडतोब मी पत्रकार परिषद घेणार, त्यांना काहीतरी वाईट बोलणार, त्यांना काहीतरी शिव्या घालणार, त्यांना काहीतरी टोमणे मारणार, त्यांना काहीतरी वेगवेगळ्या उपमा देणार, असं रोज जे सकाळी चालतं असलं काही माझ्याकडनं होणार नाही. ते जर येणार असतील तर लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. मी देखील बांद्र्यामध्ये जातो, कुणाला सरमळकरांकडे कार्यक्रमाला परवा देखील जाऊन आलो. त्याच्यामुळे तो लोकशाहीतला एक भाग आहे. आल्यानंतर मतामध्ये किती परिवर्तन होईल हा जो भाग आहे तो इलेक्शनच्या वेळी कळेल ना. त्याच्यामुळे कोण माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधामध्ये सभा घ्यायला येतंय पण मला अजिबात वाईट वाटण्याचा काही प्रश्न येत नाही. माझी पूर्ण मनाची तयारी राजकारणात असल्यामुळे ही सगळी आहे. रत्नागिरीतली जनता मला निवडून देते, इथून जाणारे नेते काही निवडून दिले जात नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या निवडणुकीच्या अगोदर खासदारकीची निवडणूक आहे. खासदारकीला ट्रेलर आपण बघाल. संजय राऊतांनी असं विधान केलं की दादा भुसे पुन्हा आमदार होणार नाही, त्या जागी मालेगावात अदवे हिरेसे आमदार होते. कशी मी सांगितलं ना, स्वप्न बघायला पण प्रमाण आहे. अतिरेक झालाय हा स्वप्नांचा. दादा भुसे पडतील, अजून काय काय होईल, मी इकडनं उभं राहील, मी तिकडनं उभं राहील, ही सगळी स्वप्न आहेत आणि ती शेवटी पाहिली पाहिजे. कारण शेवटी आपल्याकडचा कार्यकर्ता दुसरीकडे जातोय हे उघड्या डोळ्यानं दिसत असताना त्यांना काहीतरी आम्हीच दाखवलंच पाहिजे ना. मग दादा भुसे पडणार, उदय सामंत पडणार, शिंदे साहेबांच्या विरोधात कोणतरी उभं राहणार, इकडे राहणार, हे राजकीय आमिष आहे. मॉरल सपोर्ट आपल्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी जी संघटना खिळखिळी झाली ती तेवढी तरी टिकावी यासाठी केलेला हा अट्टास आहे. मला असं वाटतं की दादा भुसे मागच्या मतदानापेक्षा जास्त मतदान घेतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. मराठी त्याच्यामध्ये आज अद्वैतने मोठ्या प्रमाणात सत्तेपर्यंत कोर्टासमोर केलं, त्याच्यावरनं न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचं काम केलं गेलं का. दुसरी गोष्ट की संपूर्ण हे प्रकरण दादा भुसे यांच्यावर केंद्रित केलं जात आहे प्रत्यक्ष, कारण की त्यांनी तिथल्या अद्वैत प्रतिस्पर्धक होते म्हणून त्यांच्यावर पुढे वेगवेगळे टाकून त्यांना अडकवलं आणि प्रतिस्पर्धेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला, असं आरोप वारंवार आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करतात. मला असं वाटतं की दादा भुसे हे करण्यापेक्षा हे गुन्हे कधी दाखल झालेले आहेत, हा तपास कधी सुरू झालेला आहे, हा तपास काय काल किंवा परवा सुरू झालेला नाही. त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आढळलं असेल, त्याच्यामध्ये काहीतरी आढळलं असेल म्हणूनच ही कारवाई पुढे गेली असेल. त्याच्यामुळं कोर्टाच्या समोर हजारो लोक घेऊन जाणं, शेकडो लोक घेऊन जाणं हे 100% न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्यासारखं आहे. जे मी पूर्वी देखील सांगितलंय की आमची आता सुनावणी ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुरू आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना देखील न्यायिक जबाबदारी त्यांच्यावर आहे, ज्युडिशरी पॉवर त्यांच्याकडे आहे. असं असताना पत्रकार परिषदा घेऊन बोलणं हा देखील एक दबाव आहे आणि ही स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही बघा, पूर्ण काही झालं, कुठं गुन्हा दाखल झाला, कुठे निवडणूक आयोगाकडे काही प्रकरण असेल, सुप्रीम कोर्टाकडे असेल, ही पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर शंका निर्माण करणं जेणेकरून समोरच्याला काहीतरी वेगळं वाटेल आणि दबाव निर्माण होईल, ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची. परंतु मला असं वाटतं की या स्ट्रॅटेजीचा काही उपयोग होणार नाही. दादा भुसे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून काही फरक पडणार नाही. दादा भुसे हे त्या मतदारसंघाचे भविष्यातले आमदार असतील. सर, असं हिवाळी सत्तेत आहे, असं असलं तरी अजित पवारांना सातत्याने भाजपकडून लक्ष केलं जात आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की पवार कुटुंबीय धूर्त आहे, तर आता गिरीश महाजन म्हणतात की अजित पवार हे राजकारणातली धूर्त आहे. राजकारण मी स्टेटमेंट ऐकलं नाही, परंतु मी याच्यावर काल पण सांगितलंय की
पवार कुटुंब एकत्र येऊन दिवाळी जी साजरी करतात हे वर्षानुवर्ष करतात. म्हणजे आम्ही राजकारणात नसल्यापासून, म्हणजे आम्ही कदाचित जन्माला पण आलो नसतो तेव्हापासून ते एकत्र दिवाळी साजरी करतायत. त्याच्यामुळं त्या दिवाळीच्या सणावर राजकीय तर्क लावणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु गिरीश महाजन साहेब अजितदादांना कुठच्या अर्थानं काय म्हणाले हे त्यालाच विचारावं लागेल. परंतु कालचा जो दिवाळीचा पवार कुटुंबियांचा सण होता हा वर्षानुवर्ष चालवणारा होता आणि म्हणून वैयक्तिक माझं याच्यामधलं मत असं आहे की त्या सणावर किंवा त्या एकत्र येण्यावर राजकीय टिप्पणी न केलेली चांगली. आणि हिवाळी अधिवेशनामध्ये मराठी आरक्षणाची चर्चा होणार आहे का? आणि 50% पेक्षा म्हणजे जास्त आपण देतो तर न्यायालयात ते टिकणार आहे का? याच्या संदर्भामध्ये काय? आपल्याला आठवत असेल की मराठा आरक्षण टिकणारं जे पहिलं कोणी दिलं असेल हायकोर्टामध्ये ते देवेंद्रजींनी दिलं. बरोबर आहे. देवेंद्रजींनी दिल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1 वर्ष टिकलं. सत्तांतर झालं. आमची सगळ्यांची अपेक्षा होती की मराठा आरक्षणाच्या समितीचा अध्यक्ष जर एकनाथ शिंदे साहेबांना त्यावेळी केलं असतं तर अजून काही वेगळं चांगलं मराठा समाजाला बघता आलं असतं. परंतु त्यावेळी अन्य कोणाला तरी केलं. आपल्याच माध्यमातून मी त्यावेळी ऐकलेलं आहे की त्यावेळीचे जे समितीचे अध्यक्ष होते ते कोणाला भेटत नव्हते, कोणाला वेळ देत नव्हते, अशा वेगवेगळ्या तक्रारी होत्या आणि या सगळ्या समन्वय नसल्यामुळे सुप्रीम कोर्टातनं हे आरक्षण बाजूला झालं. आता सुप्रीम कोर्टाने एक जी विंडो ओपन ठेवलेली आहे त्या पद्धतीनं राज्य मागासवर्गीय आयोग इम्पेरिकल डाटा कलेक्ट करतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आमची अतिशय चांगली बाजू वकिलांमार्फत मांडू आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवू. नाही सर, आता विषय असा झाला की जरांगे पाटील हे टाइम बॉन्ड भूमिका मांडतायत. म्हणजे त्यांचा कालपासून दौरा जर सुरू झाला त्या दौऱ्यात जर पाहिला तर सरकारकडनं ते परत की आम्हाला टाइम टेबल द्या. तर हे कितपत अपेक्षित आहे सरकारकडे? कारण की शिष्टमंडळाने सगळ्या गोष्टींमध्ये मध्यस्थी करत होतं. नाही, मला असं वाटतं की मनोजजींचं म्हणणं कुठं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कारण त्यांनी जी मागणी केली होती की निजामकालीन ज्या नोंदी होत्या त्या पद्धतीनं समितीनं ते शोधून काढावं आणि जे ब्लड रिलेशनमधले सगळे आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यावं, हा एक मुद्दा होता. नंतर दुसरी त्यांनी जी मागणी केली होती की त्याची जी व्याप्ती आहे ती तुम्ही महाराष्ट्रभर करा, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं तुम्हाला कुणबी मराठा सापडतील तिथं त्यांना द्या. आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठेही टायमिंग आम्हाला दिलेलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितले कोर्टात तुम्ही जशी चांगल्या पद्धतीनं बाजू मांडता येईल तशी ती बाजू मांडा. आम्ही नक्की या महिन्याभरामध्ये काय केलंय शिंदे समितीनं हे नक्की त्यांच्यासमोर ठेवू. पूर्वी ज्या नोंदी मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे हे देखील त्यांच्यासमोर ठेवू. परंतु मनोजजींच्या प्रामाणिक मागणीनुसार सरकार देखील प्रामाणिक काम करतंय हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सर, छटपूजावर राजकारण टाकलंय. भाजपला एकीकडे परवानगी देण्यात येते, त्याचबरोबर महाविकास आघाडी जी आहे त्यांना परवानगी नाकारता येते. काय छठ पूजा दरवर्षी आली की राजकारण तापतं. तुम्ही बघा, छठ पूजा आली की राजकारण तापतं. मला असं वाटतं की कुणी कोणाला परमिशन दिली याची माहिती माझ्याकडे नाही. भाजपला कशामुळे दिली, बाकीच्यांना का नाकारली हे देखील मला माहिती नाही. आणि एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसताना बोलणं योग्य नाही, कारण शेवटी तो देखील एक संवेदनशील आणि भावनिक विषय आहे. परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असं सरकारच्या माध्यमातून होणार नाही. सर, माधुरी दीक्षितची राजकारणात एंट्री होते असे कळते. भाजपमधून त्यांना उत्तर मध्य मुंबईतून जागा मिळण्याची चर्चा आहे. बघा, मगाशी मी सांगितलं की आमची खासदारकीची आमदारकीची तिकीटं ही एकनाथ शिंदेसाहेब देणार ही आम्हाला मान्य असणार. आता माधुरी दीक्षितना भाजपची उमेदवारी मिळणार का हे जर मी बोललो तर उद्या परत हीच पत्रकार परिषद होईल आणि ते म्हणतील की भाजपची माधुरी दीक्षितला उमेदवारी द्यायची आहे की अन्य कोणाला द्यायची आहे, हा भाजपचा अधिकार आहे. याच्यामध्ये उदय सामंतचा संबंध नाही आणि ते योग्य आहे. त्याच्यामुळे भाजपची मुंबईतली उमेदवारी कोणाला मिळणार आहे हे मला असं वाटतं की भाजपचे नेते सांगतील आणि जे कोण उमेदवार असतील त्यांचा आम्ही प्रचार करू. 2 दिवसाआधी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, पण त्याला कन्क्लुजन असं दिलं की काँग्रेस जी आहे तो राष्ट्रीय पातळीचा पक्ष त्यांच्यासमोर. त्यामुळे ते 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर त्यांच्यासमोर हा संपूर्ण प्रस्ताव मांडतील आणि त्यानंतरच निर्णय येईल. तर दोन्ही मला असं वाटतं की एक 8 दिवसापूर्वीचा आपल्याला किस्सा आठवत असेल. बिहारच्या विधानसभेच्या फोरमवर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जे अतिशय वाईट वक्तव्य केलं, अशी व्यक्ती त्या अलायन्समध्ये असताना देशातल्या महिला त्यांना मतदान करतील असं मला वाटत नाही. आणि बघा, त्या 8 दिवसापूर्वीच्या प्रकरणानंतर
सगळे हळूहळू मागे आलेले आहेत. आणि म्हणून मला पुन्हा एकदा त्या गोष्टीचा उल्लेख करत असताना नितीश कुमार यांनी जे केलेलं वक्तव्य होतं त्याचं समर्थन एनडीएतले सगळे मित्रपक्ष करणार आहेत का किंवा करतायत का, त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कारण अतिशय अश्लील भाषेमध्ये, अतिशय वाईट भाषेमध्ये आजपर्यंतच्या देशाच्या राजकारणामध्ये एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं लोकसंख्या कमी कशी होते हे सांगण्याचा प्रयत्न कुठच्या मुख्यमंत्र्यांनी नाही, कुठच्या साध्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी देखील केला नव्हता. असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्या वक्तव्याचं समर्थन पहिलं बाकीचे पक्ष करतात का हे देखील सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्या अलायन्सच्या प्रत्येक माणसाला मान्य आहे का हे तर सांगा. 8 दिवस झाले अजून कोण सांगत नाही. आणि कदाचित तो देखील चेहरा होऊ शकला असता. आता असं वक्तव्य करणारा तो परत पंतप्रधानपदाचा चेहरा आहे का हे देखील लोकांना सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे जी अलायन्स पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाही त्यांना आमच्या अलायन्सचा पंतप्रधान होणार आहे हे सांगण्याचा अधिकार नाही. सर, हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विशेष चर्चा होईल का? आता मुळात बाहेर चर्चा अशी की तो प्रस्ताव आणला जाईल, पण यापूर्वी मुळात विधानसभेने मंजूर केला, हायकोर्टाने त्याला हे केला होता, सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेला विषय. मुद्दा फक्त एवढा येतो की अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा होईल का? कारण की वारंवार एक अधिवेशनाची मागणी केली जाते. म्हणजे कायदेशीररित्या सल्लागारांच्या नुसार ते फारसं आवश्यक नाही असं मतही मांडलं गेलं एक घटना. मग नेमकं काय होऊ शकतं? तर याबाबतीत चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. कारण शेवटी अधिवेशन घेण्यापेक्षा योगायोगानं 7 तारखेपासून अधिवेशनच आहे. आणि आमदारांची मागणी देखील मराठा आरक्षणावर चर्चा घेण्याची आहे. आणि त्याच्याबद्दलचा संदर्भित जो एक कमिटी आहे त्याच्या संदर्भात त्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब आहेत, मुख्यमंत्री महोदय त्याच्यामध्ये आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, दोन्ही विरोधी पक्ष नेते आहेत, आम्ही देखील 5-6 जण त्याच्यामध्ये आहोत कामकाज सल्लागार समितीमध्ये. तर त्याच्यामध्ये तो निर्णय होईल. पण मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये चर्चा व्हायला कुठची अडचण आहे असं मला वाटत नाही. 2024 को लेकर महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की तरफ से माधुरी दीक्षित इनको दक्षिण मध्य मुंबई की सीट देने वाली, इसका फटका अरविंद सावंत को बैठ सकता है क्या? भाजपा में किसको टिकट देना है और टिकट नहीं देना है, माधुरी दीक्षित को देना है और किसी को देना है, पूरी जिम्मेदारी भाजपा के लीडर लोगों की है. उसमें मुझको बयानबाजी करने की जरूरत नहीं है, मुझको उनको एडवाइस देने की जरूरत नहीं है. पार्टी के बीजेपी के लीडर उसमें जो है वो डिक्लेयर करेंगे. और जो हमारे बारे में कहा जाता है कि बीजेपी ने कहा है कि 5-6 लोगों को इधर उधर बदलना चाहिए एमपी के, तो ये पूरा जो अधिकार है वो एकनाथ शिंदे साहब का है. और अलायंस में शिंदे साहब, देवेंद्र जी और अजीत दादा का कोऑर्डिनेशन अच्छी तरह से चल रहा है. इसलिए ये भी जो बयानबाजी कोई कर रहा है, कहाँ से ये न्यूज आती है मेरे को पता नहीं, लेकिन ऐसा कुछ भी नहीं है. हमारे एमएलए के टिकट, एमपी के टिकट एकनाथ शिंदे साहब ही फाइनल करेंगे. हमारा सब लोगों का विश्वास उनके ऊपर है. हमास का जो ट्वीट कल हुआ था इसके बारे में ये कहना है कि हम हर बार बोलते हैं कि वंदनीय बाला साहब का विचार आगे लेके जा रहे हैं, और कल जो ट्वीट हुआ था वो हमास का समर्थन करने वाला ट्वीट था. तो ये बाला साहब ठाकरे साहब का विचार था तो ये विचार नहीं था. और इसलिए जो हर सुबह बयानबाजी होती है उसके ऊपर हमने ये कहा है कि हमास के बारे में ट्वीट करना, हिटलर का रेफरेंस देना, इससे ऐसे लगता है कि उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना के जो लीडर लोग हैं वो हमास का समर्थन कर रहे हैं और वंदनीय बाला साहब के विचार को तिलांजलि दे रहे हैं. उद्धव ठाकरे गट के नेता आदित्य ठाकरे आपके चुनाव क्षेत्र में प्रचार करने वाले हैं, वहाँ पे कोई लोगों की समस्या है वो देखिए उठाने क्या लगता है कि उधर कोई लोकशाही में हर एक के कॉन्स्टिट्यूंसी में जाके प्रचार करने का अधिकार है. इसलिए वो मेरे कॉन्स्टिट्यूंसी में आने वाले हैं, उद्धव जी आने वाले हैं, इसलिए हर सुबह जैसा बयानबाजी होता है वैसे मैं करने वाला नहीं हूँ. उनको शुभेच्छा है, लेकिन उसके बाद वोटिंग करने की जिम्मेदारी इनकी नहीं है. वोटिंग करने की जिम्मेदारी ये वहाँ के वोटर लोगों की है और वहाँ के जो मतदार है उनके ऊपर मेरा विश्वास है. इलेक्शन के बाद
आपको पता चलेगा एमपी के इलेक्शन के बाद कि वहां की राजकीय परिस्थिति क्या है। यस, थैंक यू।